जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन तीव्र झाले। हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले, संसदेकडे मोर्चे निघाले, लाठीचार्ज, अश्रुधुरांचे गोळे, उपोषण आणि घोषणाबाजींमुळे संपूर्ण दिल्लीचं वातावरण तापले। या आंदोलनात सुरुवातीपासून एकच मागणी सातत्याने केली जाते, ती म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा। पण इतका प्रचंड दबाव, देशभरातून होत असलेली टीका आणि संसदेतला गदारोळ, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा का घेत नाहीयेत? दरम्यान संसदेवरील मोर्चानंतर अभिजित दिपके यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की आता आम्ही सरकारशी चर्चा करायला जाणार नाही, सरकारने जंतर मंतरवर येऊन आमच्याशी चर्चा करावी, आंदोलन मागे हटणार नाही। दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी नीट पेपर लीक प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईचं आश्वासन दिले। यापूर्वी 13 जणांवर कारवाई झाल्याचाही उल्लेख त्यांनी केलाय। पण आंदोलनातून जी धर्मेंद्र प्रधानाच्या राजीनाम्याची मागणी सुरुवातीपासून होते, ती मागणी पूर्ण का होत नाहीये? सरकारसमोर नेमक्या कोणत्या अडचणी आहेत? धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा का होत नाहीये? पुढच्या काही दिवसात काय घडू शकतं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त एका मंत्र्याचा राजीनामा घेतला तर खरंच हा संपूर्ण प्रश्न सुटणार आहे का? जाणून घेऊया ते व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। देशभरात नीट पेपर लीक प्रकरणाविरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू आहे आणि यात एकच मागणी सातत्याने होते, ती म्हणजे शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची। पण सर्वात आधी हे समजून घ्यायला हवं की हा वाद फक्त धर्मेंद्र प्रधानाविषयी नाहीये। आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे की ही परीक्षांमधील गैरव्यवस्था, पेपरफुटी आणि NTA कामकाजासाठी राजकीय जबाबदारी निश्चित व्हायला हवी। त्यामुळे आंदोलकांनी शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी केली। पण मोदी सरकार शिक्षण मंत्र्याचा राजीनामा का घेत नाहीये? तर सरकार कोणतंही असो, आंदोलनाच्या दबावाखाली एखाद्या मंत्र्याचा राजीनामा घेतला तर देशभरात असा संदेश जातो की सरकारने स्वतःची चूक मान्य केली आणि हाच संदेश सरकारला कोणत्याही परिस्थितीत जाऊ द्यायचा नाहीये, असं काही राजकीय विश्लेषकांचं मत आहे। म्हणूनच आंदोलन सुरू असतानाही सरकारने या सगळ्यांवर दुसरा मार्ग निवडला। त्यांनी CBI तपास सुरू केला, वेगवेगळ्या राज्यांमध्ये पोलिसांना चौकशीचे आदेश दिले, नीटची परीक्षा पुन्हा घेण्यात आली, लगेचच निकाल जाहीर करण्यात आला, NTA मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करून प्रशासकीय बदल करण्यात आले। म्हणजे सरकारचा प्रयत्न असा दिसतोय की व्यक्ती बदलण्यापेक्षा संपूर्ण व्यवस्था सुधारत आहोत, असा संदेश जनतेपर्यंत पोहोचायचा। पण नैतिक जबाबदारी घेऊन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला हवा, पण अजूनपर्यंत ना त्यांचा राजीनामा झालाय ना काही। मग सरकार त्यांचा राजीनामा का घेत नाहीये? तर त्याचं उत्तर कदाचित आपल्याला 10 वर्षापूर्वीच्या एका घटनेत मिळेल। 2015 मध्ये ललित मोदी प्रकरणात त्यावेळच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्याची मागणी झाली होती। तेव्हा तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी एक विधान केलं होतं। ते म्हणाले होते की हे UPA सरकार नाहीये, इथे मंत्री राजीनामे देत नाहीयेत। याच वाक्यावरून सरकारची आजची भूमिका कळते। त्यानंतर रेल्वे अपघातामुळे सुरेश प्रभू यांच्यावर टीका झाली, अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी झाली, स्मृती इराणी यांच्या विरोधात आंदोलनं झाली, पण सरकारने कुणालाही आंदोलनाच्या दबावामुळे हटवलं नाही। मात्र याला एक अपवाद होता। 2018 मध्ये मीटू प्रकरणानंतर MJ अकबर यांनी राजीनामा दिला, पण ते वैयक्तिक आरोपाचं प्रकरण होतं। बाकी जवळजवळ प्रत्येक वेळी सरकारने एकच भूमिका घेतली, कोणत्याही दबावाखाली निर्णय नाही, तर चुका सुधारून पारदर्शक व्यवस्था बनवणे। आणि या प्रकरणात देखील सरकार व्यवस्थेत बदल करण्याच्या भूमिकेवर ठाम आहे। शिक्षण मंत्र्याचा राजीनामा न घेण्यामागे दुसरं कारण म्हणजे धर्मेंद्र प्रधान हे भाजपसाठी सामान्य मंत्री नाहीयेत, ते संघातून आलेले नेते आहेत। विद्यार्थी परिषदेतून राजकारणात आले, 2014 पासून राष्ट्रीय राजकारणात सक्रिय आहेत, 2014 पासून सलग केंद्रीय मंत्री म्हणून आहेत। पेट्रोलियम मंत्री म्हणून उज्ज्वला योजनेची जबाबदारी त्यांनी सांभाळली। त्यांनी उत्तराखंड, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार यासारख्या अनेक राज्यांच्या निवडणुकांमध्ये पक्ष संघटनेची जबाबदारी सांभाळली आहे। ओडिशामध्ये भाजपचा विस्तार करण्यात त्यांची मोठी भूमिका मानली जाते। म्हणजेच धर्मेंद्र प्रधान हे केवळ शिक्षण मंत्री नाहीयेत, तर संघटना, RSS आणि भाजप नेतृत्वाशी मजबूत संबंध असलेले विश्वासू नेते आहेत। अशा नेत्याला हटवणं म्हणजे फक्त एका मंत्रालयात बदल करणं नाहीये, तर संघटनेलाही चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे। याचा अर्थ असा नाही की सरकार आंदोलनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे। 20 जुलैनंतर आंदोलनाचा दबाव वाढल्यानंतर JP नड्डा यांच्यामार्फत केंद्रीय नेतृत्वाने आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधीशी संवाद साधला। म्हणजे सरकार चर्चा करण्यास तयार आहे, मात्र चर्चा आणि राजीनामा हे 2 वेगळे निर्णय आहेत। सरकार आधी परिस्थितीचं राजकीय आणि प्रशासकीय मूल्यमापन करत असल्याचं दिसतंय। तिसरं कारण म्हणजे सरकार प्रत्येक आंदोलनाकडे फक्त भावनिक नाही तर राजकीय दृष्टिकोनातून पाहतं।
सरकारचा पहिला प्रश्न असतो ही आंदोलन किती मोठं आहे, देशभरात त्याचा किती परिणाम आहे, यामुळे मतदारांमध्ये किती नाराजी निर्माण होते। जर सरकारला वाटले की आंदोलनामुळे मोठं राजकीय नुकसान होणार नाही तर ते तात्काळ झुकत नाही। याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे शेतकरी आंदोलन। 3 कृषी कायद्यांविरोधात आंदोलन अनेक महिने सुरू होती। सरकारने सुरुवातीला कायदे मागे घेतले नाहीत, पण जेव्हा राजकीय परिणाम मोठे दिसू लागले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः कायदे मागे घेण्याची घोषणा केली। म्हणजे सरकार निर्णय घेतं पण योग्य वेळ पाहून। आता प्रश्न असा आहे की यावेळी सरकार काय करेल, कारण 20 जुलैनंतर आंदोलनाचा दबाव वाढला आहे। JP नड्डा यांनी आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधीशी चर्चा केली आहे। त्यांच्या मागण्यांमध्ये धर्मेंद्र प्रधानाच्या राजीनाम्याचाही मुद्दा आहे। याचा अर्थ सरकार संवाद बंद करत नाहीये, पण निर्णय घेण्यापूर्वी राजकीय गणित मांडत आहे। यामध्ये आणखी एक शक्यता चर्चेत आहे, सरकार थेट राजीनामा घेणार नाही, पण भविष्यात मंत्रिमंडळ विस्तार किंवा संघटनात्मक फेरबदल करताना धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे दुसरं मंत्रालय दिलं जाऊ शकतं किंवा त्यांना पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते, जसं याआधी सुरेश प्रभू यांच्या बाबतीत झालं होतं। रेल्वे अपघातानंतर त्यांना थेट हटवलं गेलं नव्हतं, पण दुसऱ्या मंत्रालयात हलवण्यात आलं, म्हणून धर्मेंद्र प्रधानाच्या बाबतीतही तसा पर्याय निवडला जाऊ शकतो। पुढचं कारण म्हणजे फक्त शिक्षण मंत्र्याचा राजीनामा दिल्याने हे संपूर्ण प्रश्न सुटणार आहे का? कारण शिक्षण मंत्री हा खात्याचा प्रमुख असला तरी नीट सारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेची संपूर्ण अंमलबजावणी ते स्वतः करत नाही। परीक्षा घेण्याचं काम, त्याचं नियोजन, प्रश्नपत्रिकांचं व्यवस्थापन, परीक्षा केंद्राचं समन्वय, तांत्रिक व्यवस्था, निकाल प्रक्रिया आणि इतर प्रशासकीय निर्णय याची जबाबदारी NTA आणि संबंधित परीक्षा संस्थातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे असते। त्यामुळे जर परीक्षा प्रक्रियेत गंभीर त्रुटी झाल्या असतील तर केवळ राजकीय जबाबदारीवर चर्चा करून चालणार नाही, तर प्रशासकीय जबाबदारीही निश्चित झाली पाहिजे असा मुद्दा आता अधिक ठळकपणे समोर येतोय। दुसरीकडे आंदोलनाचं भविष्यही तितकंच महत्त्वाचं आहे। जर धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा झाला नाही तर आंदोलन अयशस्वी ठरेल, तर यावर राजकीय विश्लेषकांचं मत वेगळं आहे। काहींच्या मते आंदोलनाचं प्रमुख उद्दिष्ट राजीनामा असल्यामुळे तो न झाल्यास आंदोलनकर्त्यांमध्ये निराशा निर्माण होऊ शकते, तर काही विश्लेषकांचं म्हणणं आहे की आंदोलनाचं यश फक्त राजीनाम्यावर ठरत नाही, सरकारला मुद्दा ऐकवावा लागेल, व्यवस्थेत बदल करावे लागतील, चर्चा करावी लागेल, तर आंदोलनाचा काही भाग यशस्वी मानला जाऊ शकतो। पण मग आता पुढे काय? तर सध्या सरकारसमोर 3 पर्याय आहेत। पहिला, धर्मेंद्र प्रधानांना कायम ठेवून तपास आणि प्रशासकीय सुधारणा सुरू ठेवणे, जे सरकार आधीच करते। दुसरा, भविष्यात मंत्रिमंडळ विस्तार झाला तर त्यांच्याकडे दुसरं मंत्रालय देणं किंवा संघटनेत मोठी जबाबदारी देणं। आणि तिसरा, जर राजकीय दबाव प्रचंड वाढला आणि निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली तर मोठा निर्णय सरकार घेऊ शकतं। म्हणूनच हा प्रश्न केवळ धर्मेंद्र प्रधानाच्या राजीनाम्याचा नाहीये, हा मोदी सरकार निर्णय कसा घेते, दबावाला कसं उत्तर देते आणि राजकीय गणित कसं मांडते याचाही आहे। एका बाजूला आंदोलनकर्त्यांची नैतिक जबाबदारीची मागणी आहे, तर दुसऱ्या बाजूला सरकारचं म्हणणं आहे की तपास पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा घेणं योग्य नाहीये। आता पुढच्या काही आठवड्यात सरकार आपल्या भूमिकेवर ठाम राहते की राजकीय परिस्थितीनुसार नवा निर्णय घेते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धर्मेंद्र प्रधानाचा प्रश्न हा एका मंत्र्याच्या खुर्चीचा नाहीये, तर मोदी सरकारच्या निर्णय घेण्याच्या शैलीचा आहे। सरकारला दबावाखाली झुकल्याचा संदेश द्यायचा नाहीये, पण वाढत चाललेल्या आंदोलनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करता येणार नाही। आता पुढचे काही आठवडे ठरवणार आहेत की सरकार काय भूमिका घेईल। धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा का, की तपास पूर्ण होईपर्यंत सरकारचा निर्णय योग्य आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका।